मी मीरा, वय 50 वर्ष. माझं आयुष्य एका साधारण कुटुंबात गेलं, पण ते कधीही साधं वाटलं नाही. माझा नवरा विक्रम एक शिक्षक होता. गावातल्या शाळेत मराठी शिकवायचा. 2 मुली, आराध्या आणि अनन्या. दोघीही माझी जीव. आराध्या मोठी, अनन्या लहान. विक्रम आणि माझा प्रेमविवाह होता. 12 वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो, एका सांस्कृतिक कार्यक्रमात. मी गायिका होते, लोकगीतं गायची. विक्रम माझा गाणं ऐकायला आला होता. कार्यक्रमानंतर आमची ओळख झाली. आमचं बोलणं सुरू झालं आणि हळूहळू प्रेम जडलं. विक्रमचं कुटुंब फार पारंपरिक होतं. त्याच्या घरी गायनाला फारशी किंमत नव्हती. पण विक्रम वेगळा होता. तो माझ्या कलेचा आदर करायचा. म्हणायचा, मीरा, तुझा आवाज खूप सुंदर आहे. तू गातेस तेव्हा वाटतं स्वर्गच उतरलंय. आम्ही लग्न केलं. विक्रमच्या आईवडिलांना माझी पसंती नव्हती, पण विक्रमने त्यांना समजावलं, मीरा चांगली आहे, ती आपल्या घराची लक्ष्मी ठरेल. लग्नानंतर सुरुवातीची वर्ष खूप छान गेली. आराध्याचा जन्म झाला. 3 वर्षांनी अनन्या आली. आमचं घर गजबजलं होतं, पण सासरच्या घरातलं वातावरण वेगळं होतं. माझी सासू रुक्मिणीबाई अतिशय कडक होत्या. त्यांची सतत तक्रार असायची, खाणं चांगलं नाही, घर स्वच्छ नाही, मुली शिस्तीत नाहीत, काय नाही. मी सगळं काही सहन करायची. विक्रम नेहमी माझी बाजू घ्यायचा. म्हणायचा, आई, मीरा खूप प्रयत्न करतीये, तू तिच्याशी शांततेत बोल. पण मला एक गोष्ट कळत नव्हती. माझ्या आयुष्यात असं काहीतरी लपलं होतं जे मी कधी पाहिलं नव्हतं. आराध्या जेव्हा 10 वर्षांची झाली तेव्हा तिला गायनाची आवड लागली. मीच तिला शिकवायला लागले. ती चांगली गायकी करायची. मला आनंद व्हायचा. आराध्या, तू खूप चांगली आहेस, तुझ्यात प्रतिभा आहे, मी तिला म्हणायची. पण अनन्या वेगळी होती. तिला गाणं आवडत नव्हतं. तिला चित्र काढायला आवडायची, रंग भरायला आवडायचे. मी तिलाही प्रोत्साहन द्यायची. अनन्या, तुझी चित्र खूप सुंदर आहेत. विक्रम दोघींवरही खूप प्रेम करायचा, पण मला कधी वाटायचं तो आराध्यावर जरा जास्त लक्ष देतो. कदाचित कारण ती मोठी होती. मी कधी विचारलं नाही. आराध्या जेव्हा 16 वर्षांची झाली तेव्हा तिला एका गायन स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं. आम्ही सगळे खूप आनंदी झालो. विक्रमने घरी मिठाई आणली. रुक्मिणीबाईंनीही तिला आशीर्वाद दिले. पण त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद नव्हता जो असायला हवा होता. त्या रात्री मी रुक्मिणीबाई आणि विक्रम बोलताना ऐकलं. मी किचनमध्ये होते, ते बाहेर बसले होते. रुक्मिणीबाई म्हणाल्या, विक्रम, आराध्याला गाणं शिकवणं बंद कर. विक्रम म्हणाला, का आई? कारण तिला लग्न करायचं आहे. आई, आता काळ बदललाय. काळ बदलला म्हणून काय? मुलींना घरात राहायला हवं. विक्रमने काहीच उत्तर दिलं नाही. मला त्या संभाषणाने वाईट वाटलं, पण मी विक्रमवर विश्वास ठेवला. तो आराध्याला कधी अडवणार नाही असं मला वाटलं. पण नशिबाने काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. एका दिवशी विक्रम मला म्हणाला, मीरा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मी म्हणाले, बोल ना. मीरा, मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं आहे. मी विश्वास ठेवू शकले नाही. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. काय म्हणतोस तू? मीरा, आपण वेगळे राहायला हवं. मला वाटलं जमीन माझ्या पायाखालून सरकतीये. का? काय झालंय? विक्रम शांत होता. तो काहीच बोलला नाही. विक्रम, मी काही चूक केली का? नाही मीरा, तू काहीच चुकलेली नाहीस. मग? मीरा, हा माझा निर्णय आहे. मी तुझ्यापासून वेगळं व्हायचं ठरवलंय. मी रडू लागले. पण मुलींचं काय? मुली तुझ्याबरोबर राहतील. आणि तू? मी गावात राहीन, आईबाबांबरोबर. मला काही समजलं नाही. काय चाललंय हे? विक्रम, कारण सांग, का असं करतोयस? विक्रम उठला. मीरा, तू समजणार नाहीस. फक्त माझ्या निर्णयाचा आदर कर. तो गेला. मी तसंच हॉलमध्ये बसून राहिले. मला जगाचा नाश झाल्यासारखं वाटत होतं. आराध्या आणि अनन्या स्कूलमधून परतल्या. त्यांना बघून मला रडू आलं. त्या आता बाबांना विचारणार. बाबा कुठे आहेत? मी त्यांना काय सांगायचं की तुमच्या बाबांनी मला सोडून दिलंय? त्या संध्याकाळी विक्रम परत आला. त्याने मुलींना बोलावलं. आराध्या, अनन्या, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. दोघी मुली त्याच्याकडे बघत उभ्या होत्या. मी आणि आई आता वेगळे राहणार आहोत. आराध्या ओरडली, काय? का? कारण असं व्हायला हवं. पण बाबा? आराध्या, प्लीज, हा निर्णय अंतिम आहे. अनन्या रडू लागली. बाबा, तुम्ही आम्हाला सोडून जाणार? विक्रमने तिला मिठीत घेतलं. नाही बेटा, मी तुम्हाला सोडणार नाही. मी फक्त वेगळं राहणार आहे. पण अनन्याला काहीच समजलं नाही. त्या रात्री विक्रमने आपलं सामान घेतलं आणि निघून गेला. आमचं घर अचानक रिकामं झालं होतं. मी आणि माझ्या दोन्ही मुली शांत बसलो. कोणालाच काहीच बोलायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी गावभर ही बातमी पसरली.
विक्रमने मीराला सोडलं. सगळे आश्चर्यचकित झाले. कोणालाच समजलं नाही काय झालं. माझ्या आईबाबांनी मला फोन केला. मीरा, काय झालंय? मी म्हणाले, मला माहीत नाही बाबा. विक्रमचं काय म्हणणं आहे? काहीच नाही, तो फक्त वेगळा व्हायचा म्हणाला. आई रडू लागली. हे काय झालं आपल्याबरोबर? मलाही काही कळत नव्हतं. आठवडाभर गेला. विक्रमने फोनही केला नाही. मुली त्याला भेटायला गेल्या, पण तो अगदी शांत होता. त्यांच्याशी सामान्य बोलायचा, पण घरी परत यायचा नाही. मी त्याला भेटायला गेले. रुक्मिणीकाईंनी दारू घडलं. काय हवंय? मला विक्रमशी बोलायचंय. तो घरी नाही. कधी येईल? माहीत नाही. त्यांनी दार बंद केलं. मी परत आले. मला काहीच समजत नव्हतं. महिनाभर असंच चाललं. विक्रम कधीकधी मुलींना भेटायचा, पण माझ्याशी बोलायचा नाही. मी त्याला विचारायचे, विक्रम, कारण सांग, काय झालंय? पण तो काहीच बोलायचा नाही. आराध्या खूप दुःखी होती. ती आता गाणं बंद केलं होतं. मी तिला म्हणाले, आराध्या, तू गायला हवं. पण ती म्हणायची, आई मला नको वाटतंय. अनन्याही शांत झाली होती. तिने चित्र काढणं बंद केलं. दोघींनाही काहीतरी आतून तोडून गेलं होतं. मी स्वतःला दोष देऊ लागले. मी काय चूक केली? कुठे चुकले मी? एके दिवशी माझी एक मैत्रीण सुधा माझ्याकडे आली. ती विक्रमच्या शाळेत शिकवायची. मीरा, मी तुला काहीतरी सांगू का? हो, बोल. विक्रम शाळेत खूप शांत झालाय. कोणाशीच बोलत नाही. असं का? मला माहीत नाही, पण काहीतरी त्याला त्रास देतंय. मला थोडं आश्चर्य वाटलं. विक्रमला काय त्रास असू शकतो? सुधा म्हणाली, मीरा, मी तुला एक गोष्ट सांगते, पण तू कोणालाही सांगू नकोस. माझं मन अस्वस्थ झालं. काय झालंय? सुधा थोडी संकोचत म्हणाली, मीरा, विक्रमला कॅन्सर आहे. मला असं वाटलं की माझ्या मनावर वीज पडली. काय? हो मीरा, गेल्या 3 महिन्यांपासून तो उपचार घेतोय, मुंबईला जातोय. मला विश्वास बसला नाही. विक्रमला कॅन्सर? आणि त्यानं मला सांगितलं नाही? पण त्याने मला का सांगितलं नाही? सुधा म्हणाली, मीरा, कदाचित त्याला तुला त्रास द्यायचा नसेल. मी रडू लागले. पण तो मला सोडून का गेलास? सुधा शांत होती. मग ती म्हणाली, मीरा, कदाचित त्याला वाटत असेल की तू त्याच्या आजारपणात त्रास सोसू नयेस. मला समजलं नाही, हा काय तर्क होता. मी विक्रमला भेटायला गेले. यावेळी तू घरी होता. मी त्याला विचारलं, विक्रम, तुला कॅन्सर आहे का? तो थांबला. मग त्याने होकार दिला. का सांगितलं नाहीस मला? कारण मीरा, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. पण तू मला सोडून गेलास? विक्रम शांत होता. मग तो म्हणाला, मीरा, मी जास्त काळ जगणार नाही. मला वाटलं माझ्या आजारपणाचा त्रास तुला होऊ नये. मला राग आला. हे काय तर्क आहे? मी तुझी पत्नी आहे. मीरा, प्लीज समज, मला तुला आणि मुलींना दुःख द्यायचं नव्हतं. पण तू आम्हाला सोडून गेलास. याहून मोठं दुःख काय असू शकतं? विक्रम काहीच बोलला नाही. मी परत आले, पण माझं मन शांत नव्हतं. काहीतरी अजूनही चुकीचं होतं. त्या रात्री आराध्या माझ्याकडे आली. आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. बोल बेटा. आई, बाबांनी तुला का सोडलं याचं खरं कारण माहीत आहे का? माझं मन धडधडू लागलं. काय? आराध्या शांत होती. मग तिने म्हटलं, आई, बाबांना कॅन्सर आहे हे खरं आहे, पण ते संपूर्ण सत्य नाही. मग काय आहे? आराध्याने खोल श्वास घेतला. आई, बाबांना माहीत होतं की त्यांचा आजार गंभीर आहे. त्यांच्याकडे फक्त 6 महिने बाकी आहेत. माझे डोळे भरून आले. पण आई, त्यांनी तुला सोडलं याचं कारण वेगळं आहे. काय? आराध्या म्हणाली, आई, बाबांना भीती होती की त्यांच्या आजारपणात तू तुझं आयुष्य वाया घालवशील. ते नको होतं त्यांना. मी शांत बसले. पण आई, याहून महत्वाची गोष्ट आहे. मी आराध्याकडे बघितलं. बाबांना माहीत होतं की त्यांच्यानंतर तू आणि आम्ही आजी आजोबांवर अवलंबून राहू, आणि त्यांना ते नको होतं. का? आराध्या म्हणाली, कारण आई, त्याचं कारण आजी आहे. तिला तू आवडत नाहीस. बाबांना माहीत होतं की त्यांच्यानंतर आजी तुला त्रास देईल. मला समजू लागलं. म्हणून बाबांनी एक योजना आखली. त्यांनी ठरवलं की ते तुला आधीच सोडून देतील, यामुळे तू आत्मनिर्भर व्हायला शिकशील. मी रडू लागले. विक्रमने हे सगळं माझ्यासाठी केलं? पण आराध्या, त्याने मला सत्य का सांगितलं नाही? आराध्या म्हणाली, कारण आई, त्यांना माहीत होतं की तू त्यांना सोडणार नाहीस. तू त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सेवा करशील, आणि ते नको होतं त्यांना. मी शांत बसले. माझं डोकं चक्रावलं होतं. आई, बाबांना तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण त्यांना तुझं भवितव्य चिंताजनक वाटत होतं.
मी आराध्याला विचारलं, तुला हे सगळं कसं माहीत? बाबांनी मला सांगितलं, पण आता मला वाटलं की तुला माहीत असायला हवं. मी परत विक्रमकडे गेले. यावेळी मी त्याला म्हणाले, विक्रम, आराध्याने मला सगळं सांगितलंय. विक्रम शांत झाला. विक्रम, तू मला सोडलं कारण तू माझ्या भवितव्याबद्दल काळजी करतोस. पण मी तुझ्याशिवाय कसं राहू? विक्रम म्हणाला, मीरा, तू राहू शकशील, तू मजबूत आहेस. पण मला तुझी गरज आहे. मीरा, मला फक्त 6 महिने आहेत, त्यानंतर तू कायमची एकटी पडशील. मी तुला आधीच तयार करू इच्छितो. मी रडू लागले. विक्रम, हे चुकीचं आहे. नाही मीरा, हे योग्य आहे. मी त्याला म्हणाले, विक्रम, मला तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्याबरोबर राहायचं आहे. विक्रम म्हणाला, नाही मीरा, मी तुला माझ्या कमकुवत अवस्थेत बघू इच्छित नाही. मी समजले की विक्रम आपल्या निर्णयावर ठाम आहे. मी घरी परत आले, पण माझ्या मनात अजूनही काहीतरी अधुरं होतं. 3 महिने गेले. विक्रमची तब्येत बिघडू लागली. तो आता रुग्णालयात दाखल होता. मुली त्याला भेटायला जायच्या, पण तो मला भेटायला नको म्हणत होता. एके दिवशी अनन्या रडत घरी आली. आई, बाबांची तब्येत खूप बिघडलीये. मी विचारलं, किती वाईट? खूप आई. डॉक्टरांनी म्हटलंय की त्यांचे फक्त काही दिवस बाकी आहेत. माझं मन बुडायला लागलं. मी रुग्णालयात गेले. विक्रम बेडवर होता. खूप कमकुवत दिसत होता. मला बघताच त्याने डोळे फिरवले. मीरा, तू का आलीस? मला तुला बघायचं होतं. मीरा, प्लीज जा. मला तू अशा अवस्थेत बघू नकोस. मी त्याच्या हातावर हात ठेवला. विक्रम, मी तुझी पत्नी आहे. मला तुझ्याबरोबर राहायचं आहे. विक्रम रडू लागला. मीरा, माफ कर. कशासाठी? तुला सोडून गेल्याबद्दल. मी म्हणाले, विक्रम, तू माझी काळजी केलीस, त्याबद्दल मी तुझी कृतज्ञ आहे. विक्रम म्हणाला, मीरा, माझ्यानंतर तू मुलींना घेऊन आपल्या घरात राहू नकोस. तू वेगळं घर घे. मी विचारलं, का? कारण माझी आई तुला त्रास देईल. पण विक्रम, मीरा, प्लीज, हीच माझी शेवटची इच्छा आहे. मी होकार दिला. 2 दिवसांनंतर विक्रमचा मृत्यू झाला. माझं जग उजाड झालं. अंत्यसंस्कारानंतर मी आणि माझ्या मुली एकत्र बसलो होतो. तिघींनाही रडू येत होतं, पण डोळ्यातील अश्रू सुकले होते. 3 महिने गेले. मी हळूहळू स्वतःला सावरायला लागले. विक्रमचं वचन पाळलं. एक लहानसं घर भाड्याने घेतलं आणि मुलींना घेऊन तिथे राहायला गेले. आराध्याने पुन्हा राहणं सुरू केलं. अनन्याने चित्र काढायला सुरुवात केली. हळूहळू आयुष्य पूर्ववत होऊ लागलं. पण एक विचार मला सतत सतावत होता. विक्रमने मला खरोखरच माझ्या भवितव्यासाठी सोडलं होतं का? किंवा आणखी काही वेगळं कारण होतं? एके दिवशी रुक्मिणीबाई माझ्याकडे आल्या. मी आश्चर्यचकित झाले. मीरा, मला तुझ्याशी बोलायचंय. हो, बोला. रुक्मिणीबाई बसल्या. त्यांचे डोळे पाणावले होते. मीरा, मला तुझी माफी मागायची आहे. मी गोंधळले. कशासाठी? मी तुझ्यासोबत नेहमीच कठोर होते. मी तुला त्रास दिला. हो, पण आता त्याचा काय उपयोग? रुक्मिणीबाई म्हणाल्या, मीरा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. माझं मन अस्वस्थ झालं. विक्रमने तुला सोडलं याचं खरं कारण वेगळं आहे. माझा श्वास बंद पडायला आला. काय? रुक्मिणीबाई म्हणाल्या, मीरा, विक्रमला आजार होता हे खरं आहे, पण तो तुला सोडून गेला याचं मुख्य कारण मी होते. मला काही समजलं नाही. मी विक्रमला म्हटलं होतं की त्याच्यानंतर मी तुला घरात राहू देणार नाही. मी तुला आणि मुलींना घराबाहेर काढीन. माझं रक्त गार पडलं. विक्रमला हे ऐकून खूप वाईट वाटलं. त्याने मला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी ऐकलं नाही. रुक्मिणीबाई रडू लागल्या. मग विक्रमने एक निर्णय घेतला. त्याने ठरवलं की तो तुला आधीच सोडून देईल. यामुळे तू आत्मनिर्भर व्हायला शिकशील आणि त्याच्यानंतर तुला माझ्या दयेवर राहावं लागणार नाही. मी शांत बसले. मला काहीच बोलायचे नव्हतं. मीरा, विक्रमने हे सगळं तुझ्यासाठी केलं. त्याला माहीत होतं की मी तुला त्रास देईन, म्हणून त्याने तुला आधीच स्वतंत्र केलं. मला रडू आलं. आणि मीरा, त्याने मला सांगितलं की तू खूप प्रतिभावान आहेस. तू गातेस, तू मुलींना चांगले संस्कार दिलेस. त्याला तुझ्यावर खूप अभिमान होता. मी जोरजोरात रडू लागले. रुक्मिणीबाई उठल्या. मीरा, मला माफ कर. मी खूप वाईट वागले, पण आता मला माझी चूक कळलीये. ते गेल्यानंतर मी बराच वेळ रडत बसले. विक्रमने माझ्यासाठी किती काही केलं होतं. पण माझ्या मनात अजूनही एक प्रश्न होता. हे सगळं खरं होतं का? 3 दिवसांनंतर मला एक पत्र मिळालं, विक्रमच्या नावाचं. ते त्याच्या मित्राने पाठवलं होतं.
मी ते पत्र उघडलं. त्यात विक्रमने लिहिलं होतं, प्रिय मीरा, जेव्हा तू हे पत्र वाचशील तेव्हा मी जिवंत राहणार नाही. मला माहीत आहे की तुला खूप दुःख झालं असेल, पण मीरा, मी तुला सोडलं ते तुझ्यासाठीच. मला माहीत होतं की माझा आजार गंभीर आहे. मला माहीत होतं की मी जास्त काळ जगणार नाही. पण मला हेही देखील माहीत होतं की माझ्या आईचा तुझ्याबद्दलचा द्वेष कधीही संपणार नाही. मला नको होतं की माझ्यानंतर तू आणि मुली त्यांच्या दयेवर राहावं. म्हणून मी हा निर्णय घेतला. मीरा, तू खूप मजबूत आहेस. तू तुझं आयुष्य जगू शकतेस. मुलींना चांगले संस्कार दे, त्यांना स्वतंत्र बनव. आणि मीरा, तू पुन्हा गायला सुरुवात कर. तुझा आवाज खूप सुंदर आहे. जगाला तो ऐकव. मला माफ कर की मी तुला दुःख दिलं, पण मीरा, हे माझं प्रेम होतं तुझ्यावर. तुझा विक्रम. मी पत्र संपवलं आणि जोरजोरात रडू लागले. विक्रमने खरोखरच माझ्यावर खरं प्रेम केलं होतं. त्या दिवशी मला समजलं, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही. प्रेम म्हणजे एकमेकांच्या भल्यासाठी कठीण निर्णय घेणं. विक्रमने मला सोडलं, पण त्याने मला स्वतंत्र दिलं. त्याने मला मजबूत बनवलं. त्याने मला जगायला शिकवलं. आणि आता मी जाणते की तो माझ्याबरोबर नाही, पण त्याचं प्रेम माझ्याबरोबर आहे, कायमचं. मी आराध्या आणि अनन्याला बोलावलं. मी त्यांना विक्रमचं पत्र दाखवलं. आम्ही तिघीही एकत्र रडलो. मग मी म्हणाले, मुलींनो, तुमच्या बाबांनी आपल्याला एक संदेश दिलाय. आपण मजबूत बनायचं आहे. आपण आपलं आयुष्य चांगलं जगायचं आहे. आराध्या म्हणाली, हो आई, आणि आपण बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. कोणतं स्वप्न? त्यांना तू पुन्हा गावं असं वाटत होतं. मी हसले. हो, मी गाईन, तुमच्यासाठी, बाबांसाठी. त्या दिवशी मी पुन्हा गायला सुरुवात केली. माझा आवाज कदाचित तसाच होता, पण त्यात आता वेदना होती, अनुभव होता, आयुष्य होतं. आणि आज 3 वर्षांनंतर मी एक स्वतंत्र स्त्री आहे. माझ्या मुली मजबूत आहेत. आराध्या गायिका बनली आहे. अनन्या चित्रकार बनली आहे. आणि मी विक्रमची पत्नी आहे, जी त्याच्या प्रेमाने मजबूत बनली आहे. विक्रमने मला सोडलं नाही. त्याने मला मुक्त केलं. त्याने मला पंख दिले. आणि आता मी स्वच्छंद उडते, त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या प्रेमाने. धन्यवाद विक्रम. तू खरोखरच महान होतास. तू मला जगायला शिकवलंस. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघत आहात तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.